नमस्कार मंडळी. आज तुम्हाला भोपळ्यापासून एक रेसिपी सांगणार आहे. मी बाजारातून येताना हा भोपळा घेऊन आले होते. त्याला धुवून घेतले आणि त्याचे साल काढून घेतले. मग त्याला किसून घेऊन त्यामध्ये गूळ घालून शिजवून घेतले. त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी बारीक कुटून थोडे वेलदोडे घातले. त्यानंतर त्या मिश्रणाला गार होण्यासाठी मी परातीत काढून घेतले. त्यावर पांढरे तीळही घालून घेतले आणि त्यामध्ये मावेल असे गव्हाचे पीठ घालून दाखवल्याप्रमाणे त्याचे पीठ मळून घेतले. त्यामध्ये तुम्ही थोडेसे तांदळाचे पीठही घालू शकता. मी ते वापरले नाही. मग नंतर तेल लावून आणि थोडे त्याला मळून घेतले. मग त्याचा एक छान असा मोठा गोळा करून घेतला आणि त्याला चपातीसारखे लाटून घेतले. मग त्याला एका वाटीने त्याच्या गोल आकारामध्ये पुऱ्या काढून घेतल्या आणि त्या मीडियम गॅसवर दोन्ही बाजूने तळून घेतले. इथे बघा माझ्या या पुऱ्या कशा फुगल्यात ते. तुमच्या इकडे याला भोपळ्याची पुरी किंवा घाऱ्या म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा. हे खायलाही खूप टेस्ट लागत होते. बाय बाय.